सांगतो आणि हे तुम्हाला विश्वासात घेतल्याशिवाय होणार नाही अशा पद्धतीचं त्याने आश्वासन दिलेलं आहे. त्यामुळे माझं असं म्हणणं आहे की अर्धी लढाई आपण जिंकलेली आहे. आता हा जो एक प्रेशर ग्रुप आपण तयार केलेला आहे, हा प्रेशर ग्रुप असाच आपला टिकवायचा आहे. का सरकार आश्वासन देतं, परंतु जिल्ह्यावर आंदोलन झाली पाहिजेत. ज्या पद्धतीने परभणीला झालं, त्याच पद्धतीने नागपूरला झालं, त्याच पद्धतीने प्रत्येक जिल्ह्यामध्ये आंदोलन झालं पाहिजे. सरकारला तिथून सुद्धा रिपोर्ट आले पाहिजेत की आता त्या 59 जाती आता गप्प बसायला तयार नाहीत. सरकारला मी सांगितलंय की 10% पण लोक नसतील या आज जे तुमच्या बरोबर आहेत त्यांच्याशी बोलण्यासाठी, कारण त्यांच्याकडे कोणी माणसं नाहीत. आमच्या बरोबर आज मातंग समाजाचा पण प्रचंड लोक आज इथे आहेत आणि त्यामुळं तुम्ही त्यांच्या नादी लागू नका. आणि या स्पष्टच मी त्यांना सांगितलं की 58 जातींना उरावर घेऊ नका या शब्दात सांगितलंय. आणि त्यामुळं त्यांना या मोर्चामुळे या संपूर्ण गोष्टीची चुणूक आलेली आहे. आणि मला पूर्ण खात्री आहे की उपवर्गीकरण आपण रद्द केल्याशिवाय राहणार नाही आणि ते उपवर्गीकरण रद्द करून घेऊच. या इथे राजकुमार बडोले आणि त्यांच्याबरोबर अशा सर्व आमदार विधिमंडळात त्यांची लढाई करतील आणि आपण सर्वजण रस्त्यावरची लढाई करू. आणि यासाठी आपण सर्वांनी तयारी करायला पाहिजे. आपल्या सर्वांना माझी विनंती आहे की या इथं तुम्ही आज ज्या पद्धतीनं या पावसामध्ये सुद्धा एवढा प्रचंड 2.5-3 लाखाचा माप इथं आला, हा एक या मुंबईमध्ये न भूतो न भविष्यती अशा पद्धतीचा हा महामोर्चा आपण या इथे काढला आणि आज त्याची दखल संपूर्ण विधिमंडळामध्ये आणि कॅबिनेटने घेतलेली आहे. आणि मला पूर्ण खात्री आहे की तुम्ही दिलेला हा भीमटोला आज सरकारला अत्यंत योग्य ठिकाणी बसलेला आहे. आणि त्यामुळं लवकरच आपल्याला आपण ज्याच्यासाठी हा मोर्चा काढला ते उपवर्गीकरण विरोध म्हणजे रद्द करायचं आपली जी मागणी आहे ही यशस्वी झाल्याशिवाय राहणार नाही. आणि जोपर्यंत यशस्वी होत नाही तोपर्यंत आम्ही सर्व नव्हे तर आपण सर्वजण गप्प बसणार नाही. आमची एकजूट अभेद्य ठेवू अशा पद्धतीचा निर्धार करू. आपण सर्वजण आज घरी जा आणि शांतपणे जा आणि परत एकदा जिल्ह्यामध्ये आज जसं मुंबईमध्ये सर्व जाती 59 जाती एकत्र आल्या, त्याच पद्धतीने तालुक्यावर जिल्ह्यावरती या सर्व जातींना एकत्र घ्या आणि विश्वासाने या उपवर्गीकरणाविरोधात आंदोलन चालू ठेवा. जेणेकरून या इथं पुढच्या काळामध्ये आपण सर्व एक संघ एक दिलाने एक विचारानं पुढे येणाऱ्या काळामध्ये ज्या पद्धतीने बाबासाहेब आंबेडकरांच्या काळामध्ये या सर्व अनुसूचित जाती बाबासाहेबांच्या पाठीमागे होत्या, आज परत एकदा त्या जाती सर्व एकत्र आलेल्या आहेत आणि हे एक ऐक्य हे एक संघ आपण टिकवणं हे आपल्या सर्वांची जबाबदारी असं मी समजतो. आणि याच्यातून सर्व अनुसूचित जाती जमातीचा जो आजपर्यंत बॅकलॉग भरला जात नाही, आजपर्यंत आपल्याला प्रमोशन मध्ये आरक्षण दिलं जात नाही, आपला जो निधी आहे तो पळवला जातो, याच्या विरोधात सुद्धा आपल्याला आंदोलन करावं लागेल, एकत्र आंदोलन करावं लागेल. आणि त्यासाठी आपली जी एकजूट आहे ती अभ्यास ठेवा एवढंच सांगतो. आणि आपली रजा घेतो. आपल्या सर्वांना धन्यवाद देतो. एवढ्या पावसामध्ये सुद्धा तुम्ही खऱ्या अर्थानं भीमसैनिक लढाऊ भीमसैनिक आहात हे दाखवलं. माझ्या माता भगिनी सुद्धा पावसात भिजत इथे अत्यंत ताकदीनं या इथं आलात. अख्ख्या महाराष्ट्रातून आंबेडकरी आणि सर्व जातीचे अनुसूचित जमातीचे लोक आले. त्या सर्वांना, त्यांच्या नेत्यांना, त्यांच्या सर्व कार्यकर्त्यांना मनापासून धन्यवाद देतो आणि आपली रजा घेतो. जय भीम, जय संविधान.
आपल्या आपल्या सगळ्या महामोर्चातल्या आलेल्या सगळ्या बांधवांना भोजनाची व्यवस्था करण्यात आलेली आहे. पाठीमागे ट्रक आहेत. आणि दुसरी गोष्ट, बाहेर गावच्या लोकांसाठी भोजनाची व्यवस्था आहे. दुसरी महत्वाची गोष्ट की जाताना